नमस्कार, मी श्रुतिका. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मस्त अशी खुसखुशीत आणि अतिशय रुचकर अशी ही कोथिंबीर आणि मेथीची वडी मी इथं बनवलेली आहे. तेही बेसन पीठ न वापरता. म्हणजे तुम्हाला ॲसिडिटी वगैरे होत असेल तर बेसन पीठ खात नसाल तर त्यासाठी हा एक असा उत्तम पर्याय आहे. आणि करायला सुद्धा अगदी झटपट होते आणि खायला तर अप्रतिम. माझ्या आवडीची ही सर्वात म्हणजे सर्वात खूप अशी फेवरेट डिश आहे. तर ही तुम्ही शालो फ्राय करू शकता किंवा अशीच खाल्ली तरीही खूप रुचकर लागते. तर प्लेटमध्ये साइड डिश किंवा स्टार्टर म्हणून सुद्धा ही तुम्ही वापरू शकता. ती अशी अतिशय मस्त अशी ही झटपट होणारी रेसिपी आहे. खूप सारा फापट पसारा नाही, अगदी झटपट होऊ शकते आणि विशेष म्हणजे अगदी घरच्या साहित्यातच होते. रेसिपी नेहमीप्रमाणेच खूप साऱ्या टिप्ससह आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, जराही स्किप करू नका. चला तर मग सुरुवात करूया. तर इथे बघा एक जुडी मी मेथीची आणलेली होती. तर मस्त अशी हिरवीगार मेथी होती आणि आता मेथी बाजारामध्ये खूप छान यायला लागलेली आहे आणि छान मस्त कोवळी कोवळी होती. तर मी फक्त याचे असे पानं तोडून घेतले आणि मिठाच्या पाण्यामध्ये धुवून काढली तिला स्वच्छ. तर आणि नंतर थोडीशी अशी ओबडधोबड तिला कापून घ्यायची आहे. खूप जास्त बारीक कापायची नाही. जर बारीक कापली ना तर ही वडी जरा थोडीशी कडूपणा येतो वडीला. आणि मी साहित्य मोजून सांगणार आहे म्हणून तुम्हाला सांगते की अशा प्रकारे वाटीने मी दाबून दाबून 2 वाट्या ही मेथीची भाजी माझी भरलेली आहे. तर ही बघा, हे 1 वाटी झालेली आहे. नंतर अशाच प्रकारे दाबून दुसरी वाटी झालेली आहे. तर अशाच प्रकारे कुठलीही साईजची वाटी घ्या तुम्ही. पण अशा प्रकारे घेतलं तर त्याच वाटीच्या साहाय्याने इतर साहित्य सुद्धा घ्यायचे आहे आपल्याला. तर बघा, आता ही आपण 2 वाट्या मेथीची भाजी घेतलेली आहे. तर 2 वाट्यांसाठी इथे मी 1 वाटी गच्च भरून हिरवीगार मस्त अशी स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घेतलेली आहे. तर कोथिंबीर सुद्धा ह्यामध्ये टाकून घ्यायची आहे. मी सांगितल्याप्रमाणे एकाच वाटीचं प्रमाण इथे मी घेतलेलं आहे. त्यानंतर आता एवढ्या साहित्यासाठी मी इथं 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. इथं आपण बेसन पीठ अजिबात वापरणार नाही. तर गव्हाच्या पिठाचीच खुसखुशीत अशी ही वडी करणार आहे. 1 वाटीसाठी अर्धा वाटी बारीक रवा घेतलेला आहे. त्यानंतर 2 टेबलस्पून लाल मिरची पावडर घेतलेली आहे. चिमूटभर हळद घेतलेली आहे. त्यानंतर धना जिरा पावडर 1 चमचा घेतलेली आहे. आणि त्यानंतर चिमूटभर अगदी मस्त असा ओवा घ्यायचा. त्यामुळे वडी छान मस्त पचायला तर हलकी होतेच, पण चवदारही होते. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर भरपूर अशी पांढरी तीळ टाकायची आहे. तर पांढऱ्या तीळमुळे आपल्या वडीला छान खमंगपणा येतो. 3 हिरव्या मिरच्या इथे मी घेतलेल्या आहेत. वाटण काय टाकणार आहे ते जिरं घेतलेलं आहे. आता हे मिक्सरला छान असं ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे. तर ह्यामध्ये मी लसूण आणि आलं घेतलेलं नाही. तर मला पर्सनली वडीमध्ये लसूण आलं आवडत नाही. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकतात. आता बघा, अशा प्रकारे पाणी न वाटताच मी हे वाटलंय. तर बघा किती छान वाटलं गेलं. आता या साहित्यामध्ये हे सगळं साहित्य आपण टाकून घेऊया वाटलेलं. त्यानंतर यामध्ये 2 ते 3 पळ्या तेल टाकून घ्यायचं. तर तेल टाकल्यामुळे वडी छान आतून पोकळ होते, मस्त अशी खुसखुशीत होते. अगदी चिमूटभर साखर टाकायची आणि 10 ते 12 थेंब लिंबाचे. तर साखर आणि लिंबू अगदी ऑप्शनल आहे, पण त्यामुळे वडी न छान मस्त अशी चटपटीत होते. आता हे मिश्रण आहे ना, पाणी न टाकताच असं छान मस्त मिक्स करून घ्यायचं. तर सुरुवातीला असं हाताने छान मस्त हे रगडून घ्यायचं, जेणेकरून सगळे मसाले आपल्या मेथीच्या भाजीला आणि कोथिंबीरीला छान लागेल. त्यानंतर त्या मिक्सरच्या भांड्यामध्येच अगदी मी 2 ते 3 चमचे पाणी टाकलेलं आहे पोहे खायचा भरून. तेच पाणी ह्यामध्ये टाकायचं आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं. तर खूप जास्त पाणी आपल्याला वापरायचं नाही. पाणी जर वापरलं तर वडी छान खुसखुशीत होत नाही. आता हे मिश्रण तसंच आपण साईडला झाकून ठेवूया. तोपर्यंत आपण ज्यामध्ये हे वडी वाफवून घेणार आहोत त्याला छान मस्त तेल लावून घेऊया.
ज्या भांड्यामध्ये आपण ही वडी वाफवतो ना, ते भांड्यामध्ये थोडंसं पाणी ठेवायचं आणि गॅसवरती ठेवायची. तर त्यामध्ये अगदी थोडीशी मी लिंबाची फोड टाकली, त्यामुळे आपलं हे भांडं काळं होत नाही. आता तोपर्यंत आपलं हे मिश्रणसुद्धा छान मुरलेलं आहे. तर बघा किती छान याला असं थोडासा घट्टपणा आलेला आहे आणि ओलसरपणा सुटलेला आहे. तर पाणी मी अगदी तुम्ही बघितलं की ते मिक्सरच्या भांड्यात जे मिरचीचं वाटण होतं तेच टाकलं आणि अगदी थोडं थोडं पाणी टाकून हे भिजवून घेतलं. खूप जास्त टाकलेलं नाही. जास्तीत जास्त मला 1 वाटी पाणी याला लागलेलं आहे. ज्या वाटीने आपण कणिक घेतली होती तेवढं वाटीभर लागलेलं. त्याचा छान मस्त असा गोळा करून घेऊया. ज्या प्लेटला आपण तेल लावलेलं होतं ना, त्यामध्ये हात ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे छान असा पसरवून घ्यायचा. खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळसुद्धा आपल्याला याला लेअर द्यायची नाही. अगदी साधारण मीडियम साईजचा आपल्याला हा असा थापून घ्यायचा आहे आणि त्यावरनं आता अशी थोडी थोडी तीळ अशी भुरभुरायची आणि पुन्हा छान असं दाबून घ्यायचं, जेणेकरून ही तीळ आहे ना तळताना आपली तेलामध्ये निघणार नाही. तर थापायच्या वेळेसच ही तीळ याच्यावरती टाकायची, जेणेकरून छान मस्त ही याला चिटकून राहील. आता हे मस्त थापून झालं. आता हे स्टीमरमध्ये ठेवून मध्यम आचेवरती एक 10 ते 15 मिनिटाला छान मस्त वाफवून घ्यायचं आहे. तर 10 ते 15 मिनिटं झालेले आहे. आपण उघडून बघूया कशी झाली. तर वा, मस्तच खूप छान अशी आपली ही वडी तयार झालेली आहे. आपल्याला जर डाऊट असेल की ही शिजली की नाही, तर सुरी घालून बघायची आणि सुरी जर पूर्ण क्लीन आली तर समजावं की आपली वडी परफेक्ट शिजली. तर गॅस बंद करून घ्यायचा आणि ही वडी आता आपण थोडीशी थंड होऊ द्यायची. तर गरम गरम कट केली ना तर व्यवस्थित कट होत नाही, म्हणून थंड झाल्यानंतर ही छान कट होते. तर बघा मी आता ही वडी मस्त थंडी झालेली आहे. एक 5 ते 10 मिनिटानंतर मी फॅन खाली ठेवली होती थोडा वेळ. आता थंड झाल्यानंतर ना ह्याचे असे काप करून घ्यायचे आहे आवडीप्रमाणे. तर मला हे डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायचे, कारण एवढ्या वड्या मी एकाच वेळेस तळणार नाही आहे. तर म्हणून मी याचे थोडे असे मोठे मोठे तुकडे केले, जेणेकरून हे डब्यामध्ये बसतील. त्यानंतर आता असे चौकोनी तुकडे छोटे छोटे तळायसाठी करून घेतले आणि कढईमध्ये तेलसुद्धा तापत ठेवलेलं आहे. आता कढईमध्ये एक एक ही अशी सोडायची आहे. तर खूप जास्त मोठ्या आचेवर किंवा कमी आचेवर ही अजिबात तळायची नाही. मध्यम ते हाय फ्लेमवरतीच आपल्याला ही वडी तळून घ्यायची. तर हलकासा रंग बदलेल अशा प्रकारे ही अशी तळून घ्यायची. तर वा, मस्तच अगदी झटपट तळल्या जाते. खूप जास्त वेळ लागत नाही तळायला. सुरुवातीला टाकल्या टाकल्या लगेच तिला हलवायची नाही. अगदी 1 मिनिटभर त्याला थोडं सेट होऊ द्यायचं. नंतर त्याला अशी छान उलटापालट परतून घ्यायची, म्हणजे कढईला अजिबात ही आपली वडी चिटकत नाही. तर मध्यम ते हाय फ्लेमवरती ही अशी मस्त खुरपूस वडी तळून घ्यायची. मीडियम लो गॅसवरती ही वडी अजिबात तळायची नाही. तर तुम्ही बघा यामध्ये कमीत कमी तीळ आपली अशी गळून पडलेली आहे, खूप जास्त गळालेली नाही. तर तुम्ही अशा प्रकारे केली तर तुमची वडी हमखास खुसखुशीत होईल. तर बघा किती छान मस्त रंग आलेला आहे. आता एका टिश्यू पेपरवरती हे आपण काढून घेऊया. वा, खूप सुंदर अशी आपली ही कोथिंबीर आणि याची मेथीची वडी तयार झालेली आहे. तर दिसायला बघा अगदी अशी थोडीशी खारी बनवतात ना, खारीच्या कशा लेअर बनतात तशा लेअर बनलेल्या आहे. पण आपण थापून केली तरीही ऑटोमॅटिक त्याच्या छान मस्त अशा लेअर पडल्यात आणि तीळ बघा अजिबात निघालेली नाही, छान मस्त त्याला चिटकून बसली. आणि विशेष म्हणजे आपण गव्हाच्या पिठाची केली ना, त्यामुळे ती अधिकच पौष्टिक आहे. तर तुम्ही सुद्धा अशी करून बघा आणि सॉससोबत ती खूप अप्रतिम लागते बरं का. अशीच खायला तर छानच लागते, पण सॉससोबत खाल्ली तर अधिकच त्याची चव वाढते. तर तुम्ही हे टिफिनला सुद्धा मुलींना एक साईड डिश म्हणून देऊ शकता किंवा घरामध्ये स्नॅक्ससोबत संध्याकाळी इव्हिनिंगला चहासोबत म्हणून खाऊ शकतात. तर अशी ही मस्त खुसखुशी मेथीची वडी तयार झालेली आहे आणि तुम्ही बघा अजिबात तेलकटसुद्धा झालेली नाही, कारण आपण यामध्ये थोडासा रवा टाकला आहे ना, त्यामुळेच ह्याला क्रिस्पीनेस खूप आलेला आहे आणि सोडा इनोहीसुद्धा काहीही टाकलेलं नाही. तर अशाच नवनवीन रेसिपीजसाठी श्रुतीज कॉर्नरला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा. धन्यवाद. बाय बाय.